केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। पोलिसांनी येथे एका विवाहित जोडप्याला अटक केली असून त्यांनी क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे। या जोडप्याने 2 तरुणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्या अंगावर अमानुष छळ केला। सुरुवातीला आरोपी जोडप्याने पीडितांकडून आयफोन आणि रोख रक्कम लुटली। त्यानंतर त्यांना बांधून त्यांच्या जननांगात स्टेपलरच्या पिन खुपसल्या, नखे उपटली आणि जखमांवर मिरची पूड चोळून प्रचंड यातना दिल्या। पीडितांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याचे वागणे जादूटोण्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त होत आहे। ही भीषण घटना चारलकुन्नू भागातील असून अरनमुला पोलिसांनी या जोडप्याला अटक केली। पहिली घटना 1 सप्टेंबरला घडली। अलप्पुझाचा एक तरुण फसवून आरोपींच्या घरी आणला गेला। तिथे पतीने त्याला पत्नीशी रोमांस करण्याचा नाटक करण्यास भाग पाडले आणि त्याचे चित्रीकरण केले। त्यानंतर त्याला बांधून पेपर स्प्रे मारला, जननांगात 26 पिन खुपसल्या, नखे उपटली, शरीरावर ताराने मारहाण केली आणि जखमांवर मिरची पूड चोळली। बेशुद्ध पडल्यावर त्याला रस्त्यावर फेकून दिले। घटना उघड झाली तेव्हा एक स्थानिक व्यक्तीने जखमीला रुग्णालयात पोहोचवले। पीडिताने सांगितले की आरोपी काहीतरी आत्मिक शक्ती किंवा काळ्या जादूमध्ये अडकलेले भासत होते। त्यांच्याकडून केलेले विधी मानवबळी प्रकरणा इतके भयावह वाटत होते। पीडिताने उघड केले की सर्वात जास्त छळ आरोपी महिलेनेच केला। याच प्रकारे आणखी एका अलप्पुझा येथील तरुणाला देखील त्रास देण्यात आला। बेंगळुरूमध्ये काम करणारा हा तरुण थिरुवल्ला येथे बोलावण्यात आला आणि घरात नेऊन त्याला बांधून निर्दय मारहाण करण्यात आली। यामध्ये त्याची एक डोळ्याची दृष्टी अंशतः गमावली आणि बरगड्या मोडल्या। त्याच्या शरीरावर हातोड्याने स्टेपलरच्या पिन ठोकल्या गेल्या। पोलिसांच्या तपासात उघड झाले की दोन्ही पीडितांकडून आयफोन आणि रोख रक्कम लुटली गेली आहे। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे। तसेच आरोपींच्या मानसिक स्थितीची तपासणी सुरू असून हनी ट्रॅप सोबत अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा कोणही पुढे येत आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।